बघा मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांना किडनीमध्ये मूतखडे असतात. तर ते किडनीमध्ये मूतखडे असले, तर ते फुटून बाहेर कसे पडलेत किंवा फुटून बाहेर कसे पडणार याच विषयी आपण माहिती घेऊन आलोय. तर छोटे-छोटे उपाय आपल्या चॅनलवर भेटत राहतील. तर या घरगुती छोट्या-छोट्या उपायांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, किडनीमध्ये असलेले मूतखडे बाहेर फुटून कसे पडणार त्याच विषयी आपण माहिती घेऊन चला तर सुरू करू. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, किडनीमध्ये असलेले मूतखडे फुटून बाहेर पडणार या उपायानं. तर कोणता उपाय? आपल्याला ही वनस्पती दिसायला मिळते. कुठे दिसायला मिळते? तर कोणत्या पण शेतात किंवा कुठे पण जंगलात भेटते ही वनस्पती. पळस. पळस जो आहे, तो पळसाचं फूल. तर बघा, पळसाचं फूल आपल्याला बघायला मिळतं इथं. हे पळसाचं फूल आहे. तर पळस ही वनस्पती अत्यंत उपयुक्त अशी मानली जाते, पळसाची वनस्पती. तर बघा, त्याचं काय करायचं आहे, तर पळसाची वाळलेली किंवा ओली जरी असली तरी चालतील. फुले घ्यायची आहेत. त्यानंतर त्याच्यात थोडीशी खडी साखर समप्रमाणात घेऊन पावडर बनवून ठेवावी. तर बघा, ती पावडर बहुतेक म्हणजे भरपूर अशी उपयुक्त ठरते. पळसाची वाळलेली जर फुलं असतील तुमच्याकडं, तर ते अत्यंत उपयुक्त पडतात. ते फुलं आणि खडी साखर थोडीशी घेऊन ही पावडर बनवून ठेवायची आहे. ती पावडर काय करायची आहे, तर रोज सकाळी यातील 2 ते 3 चमचे पावडर एका ग्लासात पाण्यात उकळवून प्यावी. तर बघा, रोज सकाळी उपाशी पोटी प्यायली तरी चालेल. थोडासा नाश्ता करून प्यायली तरी चालेल. जर तुम्हाला जास्तच काही त्रास असेल, तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या पहिले मित्रांनो. परत एकदा सांगतो, डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु एक आपला घरगुती उपाय म्हणून आपण हे करू शकतो. रोज सकाळी यातील 2 ते 3 चमचे पावडर 1 ग्लास पाण्यात उकळवून घ्यावी. 3-4 दिवसांच्या अशा या उपायाने मूतखडे लघवीवाटे बाहेर पडतात. अधिक पाणी प्या व संतुलित आहार घ्या. तर बघा, अधिक पाणी देखील आपल्याला मूतखडा झाल्यावर पाण्याचा प्रमाण भरपूर असं वाढवायचं आहे. पाणी जोरात प्यायचं आहे. म्हणजे जोरात म्हणजे जास्त प्यायचं आहे. संतुलित आहार सुद्धा घ्यायचा आहे. तर बघा, परत एकदा सांगतो, पळसाची फुले जी आहेत ते वाळवून त्यानंतर त्याची जी हे भुगी म्हणजे आपण म्हणतो ना, एकदम पावडर बनवून ठेवतो. तशी पावडर बनवून ठेवायची आहे. त्यात थोडी खडी साखर ठेचून ती पण मिक्स करायची आहे आणि ते ठेवायचे आहे. घर म्हणून ठेवायचे आहे. ते काय करायचं, सकाळी यातील 2 ते 3 चमचे एका ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. उकळल्यानंतर 3 ते 4 दिवसाच्या अशा अ, ते 3-4 दिवस सलग प्यायचे आहे. त्यानंतर लघवीवाटे मूतखडा पडण्यास ही मदत होते. तर बघा, अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद.